भरत, तू जे आता सांगितलंस त्याच्याप्रमाणे कपिल सिब्बल यांचा जो युक्तिवाद आहे, राणा प्रकरणाचा दाखला देऊन त्यांनी जे सांगितलं की 2/3 मेजॉरिटी 1/3 मेजॉरिटी हा एक मुद्दा झाला आणि 2018च्या जी घटना आहे त्याच्या संदर्भातला जो युक्तिवाद कपिल सिब्बल करतायत, हे दोन मुद्दे जर का विचारात घेतले तर एकनाथ शिंदे आणि त्यांच्या शिंदे गटाच्या अडचणी याच्यामध्ये वाढच होताना आपल्याला दिसते। नक्कीच खरं तर ज्या पद्धतीने एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेकडून 21 जून 2022 रोजी निर्णय घेण्यात आला। त्यांनी सुरत मार्गे गुवाहाटीला जाण्याचा निर्णय घेतला। त्यानंतर 22 जूनला त्यांनी एक पत्र लिहिलं। या पत्राच्या माध्यमातून त्यांनी जे काही व्हीप आहे व्हीप हटवण्याचा निर्णय घेतला। सुनील प्रभू जे व्हीप होते त्यांना हटवण्याचा निर्णय घेतला। त्यांच्या जागी भरत गोगावलेंची नियुक्ती करण्याचा निर्णय घेतला। अशा पद्धतीने ज्या काही घटना होत्या त्या सगळ्या घटनाक्रमाचा उल्लेख जो आहे तो कपिल सिब्बल यांच्याकडून सुरू आहे। दुसरा महत्त्वाचा मुद्दा या सगळ्यामध्ये येतो तो म्हणजे 2018ची घटना। खरं तर बाळासाहेब ठाकरे यांच्या निधनानंतर 2013 आणि 2013 मध्ये उद्धव ठाकरे यांच्याकडे पक्षप्रमुख पदाची जबाबदारी देण्यात आली। 2018 मध्ये जी काही शिंदेंच्या पूर्ण शिवसेना जी आहे या एकत्रित शिवसेनेनं उद्धव ठाकरे यांच्याकडे पक्षप्रमुख पद दिल्याचं सुद्धा पाहायला मिळत होतं। त्यानंतर 2.5 लाख जवळपास 2.5 लाख जे काही प्राथमिक सदस्य आहेत शिवसेनेचे त्यांच्याकडून सुद्धा उद्धव ठाकरेंना समर्थन देण्यात आलं होतं। त्यावेळेस उपनेते असलेल्या एकनाथ शिंदे यांनी सुद्धा उद्धव ठाकरेंना समर्थन दिलं होतं। संपूर्ण कोर कमिटी आहे त्यांनी सुद्धा उद्धव ठाकरेंच्या प्रस्तावाला संमती दिली होती आणि उद्धव ठाकरेंनीच एकनाथ शिंदे यांना उपनेते म्हणून नियुक्त केलं होतं। त्यानंतर विधिमंडळाचे गटनेते म्हणून नियुक्त केलं होतं। हाच मुद्दा आता महत्त्वाचा ठरतोय। खरं तर एका बाजूला निवडणूक आयोग सातत्यानं सांगते की 2018ची जी घटना आहे ती आमच्यापर्यंत नाही, आमच्या रेकॉर्डवर नाही, आमच्याकडे ती सादरच करण्यात आली नाही। मात्र दुसरीकडे तेच निवडणूक आयोग 2018ची घटना लोकशाही विरोधी होती आणि त्यामुळेच आम्ही एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेच्या बाजूने निर्णय घेतला अशा पद्धतीचा युक्तिवाद करताय। खरं तर कपिल सिब्बल यांनी हाच मुद्दा आता पकडलेला आहे आणि एकदम चिमटीत जसं पकडावं तसं निवडणूक आयोगाला या चिमटीत पकडलेलं आहे। खरं तर 2018ची जी घटना आहे पक्षाची घटना ती जर लोकशाही विरोधी होती, त्यातल्या सुधारणा जर लोकशाही विरोधी होत्या तर एकनाथ शिंदे यांची नियुक्ती बेकायदेशीर होती। एकनाथ शिंदे यांना ज्या पद्धतीने उमेदवारी दिली 2019च्या निवडणुकीमध्ये ती सुद्धा बेकायदेशीर असू शकते। अशा पद्धतीचा जो युक्तिवाद आहे तो कपिल सिब्बल यांनी या आधीच्या 6 ऑगस्टच्या सुनावणीवेळी केला होता आणि त्यानंतर अशा पद्धतीनं न्यायमूर्ती बागची यांनी एक अत्यंत महत्त्वाचं स्टेटमेंट केलं होतं। त्यांनी तर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर 1950 मध्ये त्यांनी जे वक्तव्य केलं होतं त्या वक्तव्याचा संदर्भ देत कोट करत एक पुढं टिप्पणी केली होती, ती म्हणजे घटना कितीही चांगली असेल तर ते राबवणारे लोक वाईट असतील तर ती घटना वाईट ठरू शकते। अशा पद्धतीचा अत्यंत महत्त्वाचा असा युक्तिवाद महत्त्वाची टिप्पणी न्यायमूर्ती बागची यांनी केली होती। सरन्यायाधीशांनी सुद्धा या सगळ्या संदर्भात टिप्पणी केली होती आणि या सगळ्या गोष्टींचा विचार केला तर 2018ची घटना असेल, त्यानंतर विधिमंडळ पक्षातील फूट असेल, राजकीय पक्षावर केलेला दावा असेल, हे सगळे मुद्दे एकमेकाशी इंटरलिंक जरी असले तरी सुद्धा राजकीय पक्ष सर्वश्रेष्ठ कसा याच भोवती आता कपिल सिब्बल यांचा जोरदार असा युक्तिवाद सुरू आहे आणि कपिल सिब्बल यांच्या या युक्तिवादामध्ये सातत्यानं निवडणूक आयोग असेल, एकनाथ शिंदे यांची शिवसेना असेल, एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेनं स्थापन केलेलं सरकार असेल, मिळवलेलं बहुमत असेल, या सगळ्यावरती त्यांच्याकडून आक्षेप घेण्यात येतोय। हे सगळंच कसं बेकायदेशीर होतं या सगळ्या संदर्भात त्यांच्याकडून युक्तिवाद सुरू असल्याचं आपल्याला पाहायला मिळतंय।